कॉन्फरन्समध्ये या ठिकाणी वंचित आघाडीचे सन्माननीय नेते अविनाशजी भोसीकर हे सुद्धा यामध्ये सामील झालेले आहेत. कारण दोन्ही नेतृत्वाने काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांनी या ठिकाणी आघाडीला मान्यता दिलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये अविनाशजी सुद्धा या ठिकाणी आहेत. प्रशांतजी थोड्याच वेळापूर्वी वंचित आघाडीचे नेते हे या ठिकाणी ते फॉर्म भरण्याकरता गेलेत. अविनाशजी थोडे उशिरा आलेत, परंतु आज सर्व एकत्रपणे काँग्रेस आणि वंचित आघाडी ही निवडणूक संयुक्तपणे या ठिकाणी लढवेल आणि त्या संदर्भामध्ये अविनाशजी सुद्धा आपल्याशी बोलतील. वाटाघाटी झाल्या तर 61 जागा काँग्रेसकडे आणि 20 जागा वंचित आघाडीकडे. तर नगर परिषदेच्या निवडणुकीत असंच युती झाली होती, आघाडी झाली होती, मात्र या टायमात तुटली. असं होणार का? आता असं होणार नाही, असं होण्याचं कारणही नाही आहे. कारण याच्यामध्ये वरिष्ठांनी या युतीला हिरवी झेंडी दिली आहे. त्यांच्या नजरेखाली किती कुठे जागा द्याव्यात त्या संदर्भामध्ये वरिष्ठांच्या स्तरावर चर्चा झालेली आहे. काँग्रेसनं गद्दारी केल्याचा ठपका मागच्या निवडणुकीत वंचितलाच ठेवला होता. याच्यामध्ये ज्या ठिकाणी नगरपालिका असेल किंवा ज्या ठिकाणी सिम्बॉलवर निवडणुका होतात त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते याच्यामध्ये चर्चा करत असतात. परंतु यावेळेला जी चर्चा आम्ही केली ती वरिष्ठ पातळीवरून चर्चा झाली. त्यामध्ये मला त्या ठिकाणी नेमलं त्यांनी, परंतु शिक्कामोर्तब करण्याकरता स्वतः बाळासाहेब आंबेडकरजी आणि आमचे हर्षवर्धनजी सपकाळ साहेब जे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत यांनी एकमताने याला हिरवी झेंडी दिली आणि सर्वांना पुढे जाण्याकरता सांगितलं, एकजुटीनं ही निवडणूक लढा म्हणून सांगितलं. आम्ही तशा प्रकारची जबाबदारी, आमचे सन्माननीय सत्तारबाई आहेत, वंचित आघाडीचे अध्यक्ष आहेत शहराचे, त्या ठिकाणचे सर्व नेते आहेत, यांची सगळ्यांची जबाबदारी आहे. ते एकत्रपणे सर्वांना या निवडणुकीमध्ये जिंकू. भाजप आणि MIM मध्ये काँग्रेसचे अर्धे पदाधिकारी नेते गेले, त्याकडे कसं पाहत आहे? नाही, यामध्ये स्पष्ट आहे की नेते गेले असतील, जनता गेलेली नाही. जनता जी आहे त्यांना वंचित आघाडी आणि काँग्रेस ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला सर्व जनता वंचित आणि काँग्रेस आघाडीच्या सोबतच राहतील आणि ही त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. हे माहिती झालेलं आहे की या ठिकाणच्या BJPच्या नेत्यांनीच अशा प्रकारे त्यांना MIM मध्ये पाठवलं आणि सगळ्या गोष्टीचे व्यवहार हे BJPच्या नेत्यांनी केलेत आणि अशामुळे ते गेलेली आहेत. ते काही विचाराने गेलेली नाही आहेत की काँग्रेसपासून जनता दूर गेलेली नाही आहेत. ही 4-6 काही 10-12 लोक गेली असेल. नगरसेवक कोणी केलं? ही जनतेने त्यांना नगरसेवक केलं. त्या भागातल्या लोकांची विचारून गेले का? ते सगळ्यांची बैठक घेऊन गेलेत. आम्हाला आता काँग्रेस सोडायची आहे, MIM मध्ये जायचं आहे, काँग्रेसला पडायचं आहे, BJPला आणायचं आहे हे म्हणून गेलेत का? ते हे जनतेला विचारून गेले असते समजू शकतो, पण जनतेला त्यांनी विचारलं का? स्वतःच्या फायद्याकरता कोणाच्या तरी BJPच्या सांगण्यावरून अशा प्रकारचं जर ते भूमिका घेत असेल तर लोकांना कळतं की निवडणुकीमध्ये यांची बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची मतं फोडण्याकरता हे त्या ठिकाणी गेली नाही. कोणत्या नेत्याने केलं? कोणत्या सगळ्यांना प्रश्न आहे. माझ्यातून तुम्ही आता प्रेसवाले आहेत, कोण नेता आहे BJPचा इथं नांदेडला वेगळं काही सांगण्याची गरज आहे का? आणि काय करू शकतील हे तुम्हाला माहित आहे. आणि हे सगळं कोण करू शकते? नाव घेतलं मी प्रेसमध्ये, मी उघडपणे नाव घेतलं. जसं कोणाच्या मनात परंतु राहू नये. चव्हाणांकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वर्ग जो आहे तो आकर्षित झालाय. त्याची कारण काय आहेत? काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये कुठेही आकर्षित झालेले नाही आहे. कदाचित तुम्हाला कुठे दिसलं असेल, थोडं कुठं वाटलं असेल, परंतु ती वास्तविकता नाही आहे. कोणी अशा प्रकारच्या BJP सारख्या धर्माच्या नावाने राजकारण करणारा, फोडाफोडीचं राजकारण करण्याच्या पाठीमागं कोणीसुद्धा हे राहणार नाही. ज्यांचे विचार जे आहे ते विचार या ठिकाणी सर्व धर्म समभावाचे आहेत, ते विचार मजबूतीनंच पुढे राहणार.